या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील एका अनोख्या आंदोलनाची। ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे स्मार्ट मीटरची होळी करून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। राज्यामध्ये एकीकडे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम जोरात सुरू असून दुसरीकडे स्मार्ट मीटर बसवण्याला सक्ती करू नये असे आदेश असताना देखील स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे, असा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे करण्यात आला। अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव बिलं येत असून या संदर्भात चाचपणी करून मीटरची दुरुस्ती करावी, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे येवल्यात मोठे आंदोलन केले जाईल। दरम्यान आज झालेल्या आंदोलनाप्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरच्या प्रतिकात्मकतेची होळी करून महावितरण कार्यालयाचा जाहीर निषेध केला। दरम्यान याची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तथा येवला शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला इथे स्मार्ट मीटर जे चालवलेली जी लूटमार आहे प्रशासनाने, शासनाने ही त्वरित थांबवली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलनं उभे राहतील। कारण आमचा गोरगरीब भरडला जातोय, आमचा शेतकरी भरडला जातोय, आमचा व्यापारी भरडला जातोय। ही त्वरित लूटमार थांबवली पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी महावितरण वीज बिलाला आम्ही त्या साहेबांना बिल हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। आज हे लोकशाही मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही CB बोर्ड या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। ज्या वीज मंडळांनी सर्वसामान्य माणसाचं खिसा कापायचं काम केलेलं आहे। ह्या स्मार्ट मीटरमुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आहे। ज्याला 500 रुपये बिल यायचं त्याला 5000 येतं आहे, 1500 येतं आहे, 1000 रुपये येतं आहे। तर सरकारी मान्यतेने खिसा कापल्या जात आहे या कंपनीकरणामुळे। ह्या कंपनीकरणाचा आम्ही पॅन्थरच्या तर्फे निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय। आणि या ठिकाणी दिल्लीत जे बसलेले उपोषणाला आज येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला येथे MECB बोर्ड इथं आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे। आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे। कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर का जिथं 6000 रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MECB बोर्डमध्ये येत आहे का आम्हाला 40 हजार रुपये, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40 हजार रुपये एकेकाला बिल येतं आहे। आता मला सांगा येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही, आता मला सांगा हे गोरगरीब लोक हे 40 हजार रुपये बिल भरणार कसं काय? इथं कमीत कमी 600 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे। आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागासाठी 200 मिनिट इथं फ्री असून, त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 हजार रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्गाने शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे। तसं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट। ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला।